मनोज जरांगे 25 तारखेपासून उपोषणाला बसले आहेत. काय सरकारची काय रणनीती असणार आहे? नाही, जरांगे पाटलांनी हीच विनंती राहणार आहे की आमच्या सरकारनं महायुतीनं 10% आरक्षण आपण जे दिलं होतं ते आता अजूनही अबाधित आहे. मागच्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 58 मोर्चे निघालेत, गायकवाड आयोग नेमला, आपण 16% आरक्षण आपण त्यावेळी दिलं, सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. आता मधल्या महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे उद्धव ठाकरे सरकारचं की त्यांनी हे आरक्षण घालवलं. आता पुन्हा आमचं सरकार आलेलं आहे. पुन्हा मला वाटतं या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार कुठे तडजोड करत नाही. म्हणून मला वाटतं जरांगे पाटलांना माझी हीच विनंती राहणार आहे की आता सरकारने आता कार्यभार स्वीकारलेला आहे, थोडं कालावधी दिला पाहिजे. तुमच्या काय अपेक्षा काय आहे, तुमच्या ज्या काही भूमिका या संदर्भातल्या आहेत त्या जरूर त्याचा आम्ही आदरच करू, पण सरकारला तर वेळ दिला पाहिजे ना. धनंजय मुंडेवरून सरकारमध्ये लॉबी जे आहेत ओबीसी आणि मराठा लॉबी असं चित्र उभा राहते. विरोधक म्हणतात त्यांच्यातल्या लॉब्या पुढे आलेल्या आहेत. काय वाटतं? अशा कुठल्या लॉबी नाही आहे. हे सरकार भूमिका पहिल्यापासून आमची तीच आलेली आहे की कोणाच्या आरक्षणामध्ये आरक्षणात धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलली. आरक्षण जरी नसलं तरी वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या आपल्या समाजाला मदत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारमध्ये लॉबी हा विषय नाही आहे. हे राज्य पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे राज्यातील प्रत्येक समाजाच्या घटकाचा उद्धार झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.